दरम्यान सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर उपोषण सोडायला हवं होतं असं संजय राऊत म्हणाले। उपोषण सोडायचं होतं तर जखमी आंदोलकांकडून सोडायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं। खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडवता आलं असतं असं संजय राऊत म्हणाले। उपोषण कधी सोडायचं हा निर्णय सरकारनं करायचा नव्हता। उपोषण मागे घेतलं तरी आंदोलन थांबणार नाही। पोलिसांच्या हिंसाचारात एका मुलीचा मृत्यू झाल्याचा संजय राऊत दावा करतायत। मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले। त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दिपके असायला पाहिजे। सोनम वांगचुक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले। एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले। या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल। जरी सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन, देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं आहे ते आंदोलन आता थांबणार नाही। दरम्यान सोनम वांगचुक यांच्यासारख्या शास्त्रज्ञाची देशाला गरज आहे। त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी